फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। शांत हो बाई आणि काय झालं ते सविस्तर सांग। नाव काय तुझं? कुंदा कुंदा रामा मंडुला आजरपाड्याची। हे बघ बाई, तू जे सांगितलं ते जरी खरं असलं तरी तुझ्या बाजूने जबानी द्यायला कोणी तयार होईल का?
कारण कोर्टात साक्षी पुरावे लागतात. धर्मा, पण तो बी पळून गेला मला सोडून. तू एक काम कर, सावकार मॅडमकडे जा. त्या तुला योग्य सल्ला देतील आणि योग्य प्रकारे तुझी केस मांडतील. काय ते बघा साहेब, मला काय बी कळत नाही. काळेबाई. ओ साहेब. बोला साहेब. यांना सावकार मॅडमकडे घेऊन जा. हो साहेब. चल. आले आले. कोण आहे? कोण आपण आणि कोण पाहिजे आपल्याला? जाधव साहेबांनी पाठवलंय. बरं, आणि ही कोण आणि काय झालं का हिला? मॅडम, मी येते. बरं, या तुम्ही. चल, ये घरामध्ये. ये ये ये. चल, घाबरू नकोस, मी आहे ना. ये. चल, ये ये, घाबरू नकोस. बस बस बस, इथे बस. बस. अगं, इकडे नाही, वरती बस ना. बरं, तुझं नाव काय? कुंदा. कुंदा रामा मंडुला. बरं, मला एक सांग, असं काय झालं होतं म्हणून तू तिकडून पळून आलीस? भरला संसार होता माझा. राम्या, ए राम्या, अरे आहेस का? मेलास? राम राम मालक. यायला बंगल्यावर येऊन जा. जी. टायमाची खोटी करू नकोस. नाही. आता बसशील दारूपीत कुठेतरी. नाही, येतो मालक. एवढं तिच्या यायला. काय व काय म्हणलं सरपंच? काही नाही, ते सरपंच म्हणाले. हे सरपंच आपलं ते आलोच. नुसती मान नका हलवू त्याच्या समोर. जरा दिडक्या मांगा. घरात काय बी नाही, गेला या. अरे बोल की, ए राम्या, काय घुम्या बैलासारखं उभा आहेस? कोणी
कुणी दिली रे बातमी फॉरेस्ट ऑफिसरला? हा, बातमी कोणी दिली? परवाच्याला किती ढोसली रे? हा नाही, थोडीच घेतली. कोण कोण होतं सांग तिला? तेच माहित तर. माझ्या नजरेत जर गावला ना, सुटायचा नाही, ध्यानात ठेव. फॉरेस्ट ऑफिसर बरोबर तोडपाणी किती महागात पडली माहितीये का तुला? 5,000 रुपये. तरी बी ऐकत नव्हता तो हरामखोर. मग एवढा फटका कोण तुझा बा भरणार आहे वय? अरे दारू पिऊन बडबडला असेल. बोलला असेल कोणाला तरी, उद्या चाललो जंगलात लाकडं आणायला. त्याने दिली टीप, हा सापडला रेड हंड्रेड. आणि इथं बसला ना सरपंचाला धनका. पण तसा काय पण नाही मालक. अरे मग काय भूतानं बातमी दिली काय? नाही, पण माझा कोण पण दुश्मन नाही. मग सरपंच दुश्मन आहे वय? तसं नाही. काय रे फुकणीच्या, बायका पोरांचा धनी आहे म्हणून सोडवलं तुला. पुण्यांदा जर सापडला ना तर सोडवणार नाही. मालक पैक पाहिजे होते. घरात काय पण नाही. थोडा मिळाला तर. बायका पाहिजे तुला? कशाला? दारू ढोसायला? तुझ्या लग्नाला किती पैसे दिले मी? 30,000 रुपये. 30,000 रुपये. त्याच्या जोरावर रातीची रग जिरतो ना तू. आईला पैसा फेडायची अवकात नाही आणि दारू पिऊन तिच्याला आमचीच मारा तुम्ही. त्या फॉरेस्टरचं लफडं किती महाग पडेल माहितीये का तुला? अरे जेलमध्ये गेलास ना तर आयुष्यभर सडत राहशील तिकडं. चल तिच्या आईला, चल चल. हे फुकणीच्या, ऐकलं नाही का? चल निघ. सरपंच मला बोलला जलंभर सुटला नाही. रामा, काय टेन्शन आहे? आज जरा जास्तच येतोय. सरपंच बोलला त्या फॉरेस्टरने मला पकडला ना, तर मला सोडवलं त्याला 5,000 रुपये द्यावा लागला. अरे रामा, तू जरा दमाने घे. काय दमाने घे? ए बघ, अरे काय त्याच्यासाठी काम करतो ना मी. एक ध्येला नाही दिला अजूनपर्यंत. घरी बायकोला पुरीला काय खाऊ घालू? अरे हो, मला म्हणतो 30,000 रुपये दिले, दया झाला. अरे त्याचं सोड, फेरून टाक त्याचं कर्ज. जोखमीचं काम सोड, नाही तर आयुष्यातून उठायचंस. त्या फॉरेस्टरचं लफडं किती महाग पडेल माहितीये का तुला? अरे जेलमध्ये गेलास ना तर आयुष्यभर सडत राहशील तिकडं. काय करावं ह्या माणसाला? आला मुतार पिऊन. पैक आणलं का र? कवर रावलं त्या दोस्तरामंदी? एक जमडी नाही दिली त्या सरपंचाने.
अरे मी साला बायको पाहिजे होती ना. 8 वर्ष झालं जोखमीचं काम करून. त्याचं 30,000 नाही फिटले अजून. आणि हा सगळा तुझ्यामुळे झाला. मी काय तुझ्या मांगा नव्हती लागली, ऐपत नव्हती तर कशाला केलं लगीन. माझ्या नशिबाचं वाटोळ करून टाकलं. चल मला जेवायला दे जा. चल वाट. आज हाय खाऊन घे, उद्या राहू उपाशी. मायला तवा गावकऱ्यांनो, आज मागी पुनवेची रात आहे. होय होय होय. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे आज आपला सण आहे. तवा मंडळी हो, रिवाजाप्रमाणे आधी आपण देवीचं दर्शन करू आणि मग आईला फूल लावून चाकडं घालू. आपली पोरापोरींचा मग नाच होईल. वा वा वा. आणि मग पोरीला फूल लावून आपली नवरी पसंत करतील. नवरी. आणि एक लक्षात घ्या, आपल्या पाड्यावर बाजूच्या पाड्यातील पोरपोरी येतील तेव्हा भांडण तंटा नाही पाहिजे. कळला का? हा, सगळं कसं असं शांततेत व्हायला पाहिजे. समजलं ना समद्यांना? गाव प्रमुखांना काय सांगलं ते? हा, तवा आता घरला जायचं आणि तयारीला लागायचं. बरोबर. हा भैया, राम 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 राम. गजरा हाय 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 भिर भिर नजरा हे वेणीला गजरा भिर भिर नजरा राजा हा फिरतीचा गटवायचा हे दिसाला पोरगी पटवायचा हे दिसाला पोरगा पटवायचा हे दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा हाय 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 हे मुरनीचा हाय 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 हे डोकाले बिंदी नजर कमाल हे डोकाले बिंदी नजर कमाल डोकाले बिंदी नजर कमाल हे वेणीला गजरा भिर भिर नजरा राजा हा फिरतीचा गटवायचा हे दिसाला पोरगी पटवायचा हे दिसाला पोरगा पटवायचा हे दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा
पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा दिसाला पोरगी पटवायचा दिसाला पोरगा पटवायचा तर मंडळी, काल आपल्या आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे देवीला फूल लावण्याचा कार्यक्रम पार पडला. कळलं का? आणि आपल्या गावातल्या पोरा पोरींनी त्यांचा जीवन साथीदार, जलंभरचा जीवन साथीदार निवडला. पण ज्या कुणाचं लग्न, ज्या कुणाला जीवन साथीदार सापडला नसल, त्याच्यावर आपल्या जात पंचायतीनुसार कारवाई होईल. काय सुले, पांडबा पसंत हाय का तुना? होय. बघा कमले, तूच काय म्हणणं आहे? शिरप्या पसंत हाय नव? होय. बघा बघा कशी लाजतीये. गाव पंचायतीकडून दोघांना बी आशीर्वाद. दयाच ठरवण्याची परवानगी आहे. चला जा जा पटापटा दयेच बोलून घ्या. चला. इमले, दगडू पसंत आहे नव तुला? नीट विचार करून सांग. नाही. अरे काय काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? शांत बसा, शांत बसा, शांत रहा. हे बघा, आपल्या समाजातल्या बायका एकट्या दुकट्यानं रानात काम करत असतात. तेव्हा त्यांचा दादला जर नामर्द असल तर त्या कुणाबरोबरही संग करू शकतात. आणि म्हणून समद्यांनी विचार करून आपल्या रीतीप्रमाणे वागलं पाहिजे. ज्या ज्या पोरांना पोरींनी पसंत नाही केलं त्याला सजा म्हणून नामर्द ठरवून आपल्या पाड्याबाहेर काढू. आणि ज्या कोणी ह्यांना दया माया दावली त्याला गावाबाहेर हाकलून देऊ. तवा या पोराला सजा म्हणून याची चकोटी करा आणि याच्या तोंडाला काला फासून याची थिंड काढा आणि ह्याला गावाबाहेर हाकलून द्या. चला 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 हाकलून द्या, हाकलून द्या. चला हाकलून जाऊ. चला 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 चला. ₹40,000 परतील. काय? काहीतरी सोयीचं बोला, पोरावर जास्तीचा भार नको. अव सोयीच तर बोललो. अहो, गड्याला कर्ज काढावं लागल, याच भरत राहीन. असं म्हणता? ₹35,000 परतील. सावकाराचं घर भरण्यापरीस हिशोबात राहू. ₹30,000. मग चला 2 गोर करा. चला गोड आणा. होय.
आता कसं झालं समजा, बेस झालं. बेस झालं. हे बघ. हा घ्या, 2 गोर करा. वा, चला. बेस झाला. कोणत्या देवानं घरवला हा न्यावन ही जात पंचायत? आता तुला काय झाना? हा, देवाच्या आणि जात पंचायतीच्या विरोधात खरी फोरायला? आव त्या पोराची काय चूक? नसल आवरला. मग तिला फूल घ्यायला नको होता? फुल घेतल्यावर ना बदलला असेल विचार. नाही, तोच कमी पडला असेल म्हणून. परला असेल तर परला असेल म्हणून का धिंड काढून पाड्या बाहेर काढायचं? कसली ही जात पंचायत आणि कसला हा रिवाज? सुटला बिचारा एकदाचा दयाजाच्या कर्जातून. कामधंदा करून फेड कर्जा. लोक बी तेच करतात. जात्या सरपंचाकडे कोणतं बी काम माग, नुसतं दारू ढुसून फिटत नाही कर्जा. मालक पाहिला हे बघे हे बघे हे बघ. ए रामा, पैसे मागायला आला असशील ना तर काय पण उपयोग नाही. चल निघ. मालक ऐका ना, घरात दाना नाही, काहीतरी मिळेल काही? हे बरं आहे तुझं. घरात दाना नाही म्हणून पैसे मागायचं आणि जाऊन बसायचं गुत्त्यावरती. नाही नाही नाही, या टायमाला असं नाही करणार. अहो पर किराणा घेवा पुरता तरी पैका मिळेल. तू काम कर, तू घरी जा इकडनं. चल चल निघ. चल चल चल. मालक मी काय म्हणतो, मी दुसरा कुठला पण अंग मेहनतीचं काम करायला तयार आहे. हा, पण मालक अहो हे जोखमीचं काम करताना मी जेलात गेलो तर? लई बोलायला लागलं रे तू. हा, तुला 30,000 रुपये दिले होते तेव्हा काय ठरलं होतं? तो आम्हाला रानातनं माल आणून देणार ठरलं होता का नाही? हा, तू आता माझे पैसे आणून टाक. तुला जिकडं जायचंय तिकडं जा. चल निघ इकडनं. मालक ऐका. हात मालक ऐका. मालक दिवस खराब केला. काय बी करू शकणार नाही तू राम्या. हा, मी सांगतो तेच कर. सरपंचाचं काम करून नग आणि पैसे बी देऊ नग. अरे त्याला पैका काढायचा आहे. तू घाबरतो तवर तुला घाबरवत राहणार. ए काय बी सांगू नको. आज लाज घातली, उद्या डोकं फोडायला कमी करणार नाही. चाललंय ते चालू दे रामा. बरोबर बरोबर. म्हणजे भारिस्टरने पकडला की मी जियाला. अरे रामा, मरत बन मरत. घाबरा राम्या. आपण गाव प्रमुख आणि सरपंच बरोबर डोकं नाही लावू शकत. अरे आपण गरीब माणसं. अरे मार खाल्ला एकदा. अरे इरत तर करून बघ. हे भिक्या गप. आणू काय ढोसकीत? भिक्या म्हणतो तो बरोबर आहे. सरपंचाने पैसे दिले ते माझ्यासाठी नाही दिले, त्याचा माल चोरायला पैसे दिले. रामा डोसकं ठिकाणावर ठेव. अरे एकटा पडशील. यार भिक्याला काय आगा नाही ना पिछा नाही. तुला बायका पोरं आहेत. तू घाबरू नको शिवा. मी काही त्याच्याकडे फक्त तेच काम नाही करणार. मी त्याच्याकडे दुसरं अंग मेहनतीचं काम मागतो ना. हा, त्याचे पैसे फेरायला मी नाही म्हणत नाही. अरे जरा धमकी दे. नाहीच ऐकत म्हटल्यावर दुसरं काम देईल. अरे जरा विरोध कर. सरपंच येईल मग ठिकाण्यावर.
कधी अरे गात अव झालं तरी काय? दारू पिवाया मजा येते. सत्यानाश केला ह्या दारून. डोसक फुटलंय तरी डोक्यात अक्कल येईना. घरात बायकून पोर आहे त्याची बी सुद नाही. किराणा नाही गेलता ना. किराणा नाही गेलता ना. त्याची आई घातली मसनात त्याची. साला हरामखोर सरपंच मना एक दमरी नाही दिली. ढुंगणावर लाथ मारली. डोकाच फिरला. माहिती नाही कधी ढोसली. पण का नाही दिलं पैक? तू तर त्याचं काम करतोस नव. जायला तुझ्या हरामखोर साला तो सरपंच. त्या फॉरेस्टरानं त्याला दांडू लावला ना. त्याचा राग काढला साल्याने. देशाचं 30,000 फिटता फिटत नाही. लगीन काय केलं आणि त्या सरपंचाचा गुलाम झालो. काय नशिबाचा भोग असेल तो सुटायचा नाही. आपला जन्म गेला तसाच. पण चिंगीला सालत घालू. बस उगाच नका ते सपन बघू नको. ती एवढं मुतार पिऊन काळजाला जाईल. उठ 2 घास खाऊन घे. जेवणार नाहीस? पण घरात काही नव्हतं ना. आणलं मागून. दादा या 4 किलोनं काय बी होणार नाही. हिसाबानच दिलं या. तू काही ऐकलीच नाही. चालली. पण असं कसं करल सरकार? 3 माणसाला 4 किलो तांदूळ. हिशेब तरी काय म्हणायचा? मी काय खोटं सांगतोय वय? जमा आयला काय दाखवली तर डोक्यावर बसायला लागली. चल मुकाटाने निघ नाहीतर हे पण घेन. माय चिंके कसं वाटलं ग तुला आज चालत? चांगलं वाटलं. आणि मास्तरीन कशी आहे ग? चांगली आहे. शाळेत ना दूध आणि बिस्कुट मिळालं. ध्यान ठेवून शिक माझी बाय. जेवाचं काय करते? दाल भात करते. मला नाही आवडत. बोंबळाचं पाणी आणि भाकर कर ना. तुझ्या बाचन त्या सरपंचाचं फाटलं. आता कवा जुळल काय जाण. उद्यापासून मी जाते जंगलात लाकूड फाटा आणून 2 पैक बी मिळतील. मग करील माझ्या बाईला बोंबलाचं पाणी.
हे कुंदे व्हायच इकडे ये ना हे कुंदे कुंदे मी काय म्हणतो हे कुंदे आज सुधी दारू पिऊन आलास ना? अगं वाईस घेतली थोडीशी काही नाही होत. ये रे ये नाही मला वांती होती. हे बघ जास्त नखरे करू नको हा नाही ते दिनेश एक थोपरीत. ये इकडे कुंदे कुंदे दयाजाचे 30,000 रुपये दिलेत आणि हे ना खरं. काय बाई आपल्याला आज लय उशीर झाला या. काय बाई जीनं हे आपल्या नशिबात जीवाची धावपळ होते आणि नवरे बसतात दारवा पीत. अगं आपल्या नशिबातच ते लिहिलं या. बाप्याने दारवा पीत बसावं आणि आपण गावोगाव हिंडावं वन वन. तरी बरं हाय बया हे काम जमून आलंय नाहीतर उपाशी राहायची पाळी. चला करा पटापट. येल गेल्यावर लाकडं एकली नाही जायची. हे थांबा इथे. अगं शिपाई हाय. आज कोणाचं तोंड पाहिलं काय जाणे. ते बघा तिकडे. काय भावानो केव्हापासून येता इथं? काय बी नाही साहेब आम्ही काय बी नाही केलं. मग ती लाकडं कोणी तोडली? नाही साहेब आम्ही कशाला लाकडं तोडू. आज सोडतो पण जर का परत कधी दिसलात तर जेलात बसावा लागल. काहीतरी उपाय काढा साहेब. गरीबाला 2 घास मिळू द्या. बाजूच्या गावात मुंटेशेठची वीटभट्टी आहे तिथे जाऊन काम बघा. लपड्यात अडकलात तर भारी पडल. चला निघा. म्या काय म्हणते या तालुक्याच्या गावात मुंडेशेठच्या इटभट्टीवर काम आहे. आपण बी जाऊ की चांगलं पैक मिळतील. आपला पारा सोडून कुठं बी जावाचा नाही. आणि पोटाला घालायचं काय? लाकडाचं काम बी बंद आहे. मग कधी सांगलं का लाकडं इक म्हणून? त्या फॉरेस्टवाल्याने लई त्रास दिना त्याच्यामुळे माझं दुकान बंद झालंय. नाही त्या परीस भट्टीवर काम केलं तर चांगलं का नाही? त्या सरपंचाच्या नावानं किती दिवस बसून राहणार आहेस? म्या बाय माणूस किती जीव काढायचा. जाऊ नको बस गुमान घाण. तुझं बरं आहे दोस्तांनी दारू पाजली की बस. पण पोरीचं काय? मी उद्यापासून इटभट्टीवर जाईल कामाला. तुला वाटतं ते कर
तू ऐकणार आहेस? पण मला हप्ताभर तिथंच राहावं लागल. रोज इथून भट्टीवर जाया जमणार नाही. सुट्टीच्या दिवशी येन घरला. हे बघ, तुझ्या मनाला वाटेल ता तू कर. पुरीला तेवढं नीट सांभाळ, नाहीतर राहील दारवा पिऊन उतान. ए, ती माई बी पोर आहे. काय बया, माझा तर जीव टांगणीला लागला या. कवा एकदा घरला जायना असं झालंय. साधीच झालं, माझी पोरी एकली आहे घरी. एकली काय म्हणून, तिचा बा आहे की घरी. अगं तो कसला कामाचा ना धामाचा, मुतार पिऊन पडला असन. नाही ग, पोरीचा बाप आहे, चांगला राहत असल, त्याला बी जिम्मेदारी आहे की. मी काय म्हणते या, आज पैक मिळालं की माझ्या चिंगीला फराक घेईन. वय जा की, चांगला बाजार लागला इथं, चांगली कापडं भेटतील तुला. होय. माय हा बघ, हा हार गल्यान घाल. हा रंगीन आहे ना, उद्या शालन घालून जाऊ का माय? मला खूप आवडलं. हो जा की, माझी चिंगी कशी परिवानी दिसन. तू फक्त शिकून मोठी हो, माझ्यासारखी नको राहू मुस आडानी. हो माय, आज ना बाईने कौतुक केलं, छान लिहिते म्हणून. बा तू का र ग पाईस? आम्ही काय बा, आम्ही गरीब माणसं, आम्हाला कोण विचारत? चला, जास्ती नाटक नका करू. आज चांगलं कालवण करते बोंबलाचं. नाही सांगलं ना तुला दारू पिवाया? आता मी नाही पिवणार दारू, कोण दे. जवर तू दारू नाही सोडणार तवर नाही. ध्यान ठेवून शिका. जा. पुरीवर ध्यान ठेवा, म्या जाती. ए बाई, जेवणा अगोदर ह्या कोळशाचं तुकडं झालं पाहिजे, समजलं का? हा.
असा हात वर धर. रगात थांबन. मुकादम वराडला म्हणून कामाला घाई कला करायची. थोडा येईल इथं बस. न काय बी पाहिजे असन तर मना आवाज दे. मना घरात नवरा आणि माझी पोर चिंगी आहे. चिंगी सालत जाते. आताच घातली सालन तिला. माझ्या घरात फकस्त माझी माय हाय. बाग याला न लय ओढातन झाली बघा. शिकला हाय पण नोकरी मिळत नाही. मना तर वाटलं शिकलं म्हणजे गंगेत गोड न्यालं. अव कसलं काय समधीकडं वशिला चालतोय. पोरीला सालत पाठवू का नको? अव तसं नाही. शिकाया तर पाहिजे हाय. त्या बिगर गती नाही. नोकरी नाही तर काय उपयोग त्या शिक्षणाचा? आपलं रीतिरिवाज जुनं पुराण झालं तरी पण आपण तेच करताव ना. या समध्यांची समज आया शिकाय नको का? मना काय बी कळलं ना. तू काय म्हणतो? आपल्या पाऱ्यान काय बी झालं तरी पंचायत बोलवतात. झगडा बसवतात. चूक नसक तरी बी दंड ठोकतात. हे तर मात्र खरं आहे. आपली समधी पोरं शिकतील तेव्हा होईल बदल. आपली लोक पोरांना शाळेत पाठवत नाही. म्हणून म्हणे माझ्या पुरीला सालत घातलं आणि सांगते चांगलं शिक म्हणून. मला ना कुंदाचं काय खरं वाटत नाही. काहीतरी मामला आहे बघ. आम्हाला सांगायला पाहिजे. कसे बोलतात बघ. नाही 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 बोलतो. एकदा सांगितलं ना मला नाही यावाचा म्हणजे नाही यावाचा. मा झालं कर तुला. सरपंचाचं काम आहे. बोलवलंय लवकर. आता जंगलात मला नाही काम करायचा. हा रेस्टॉरंट पकडला म्हणजे गेली माझी मेहनत पाण्यान. वर जेलच जायचा. काय करू मी असलं काम? ज्या काय सांगायचं ना त्या सरपंचाला जाऊन सांग. हा त्याची काय गांडी लात खायची? त्या इथं बी देतो. तुला हाऊस आहे ना व? करा काय करायचं ते. पण आता मना हे काम करायचं नाही. असा हुकूम नाही. आला नाही ना तर तुझी काही खैर नाही. चल र. राम राम. राम राम शेठ. राम राम. नमस्कार शेठ. ए पोरी हो चला पगार घ्या आपापला. चला लवकर. ए चल लवकर. अंगठा लो.
थांब, 100 जास्त दे. येऊ का? भेटतो. चल येतो. आपला सरपंच घाबरना मला. निरोप नाही ना, काही नाही. राम्या साल्याचं काय बी समजू नको. अरे दबा धरून बसतील आणि कधी काटा काढतील कलायचं बी नाही. अरे आठ पकड ना म्हणा. दिलं सोडून. अरे जाती परमानं शेर आहे शेर. शेर पण बायको पुढं काय? म्हणजे तुला म्हणायचं काय? हा, आपला रामा बायको मोर शेर नाही की काय? सांगू की नको? उद्या कळलं तर म्हणाल दोष असून जाग केलं नाही म्हणून. ए सांग सांग म्हणा काय बात आहे ते. काल रात्री मना घरवाली बोलत होती. हा, तुझी घरवाली बी जाते ना इट भट्टीव? हे वर्षा मग सांग म्हणा काय ते. लफडं झालंय कदाचित. म्हणजे रामा तसं काय पण नाही. अरे मी सांगतो तुझी बाई लय चांगली आहे. तू काय बी ऐकू नको याच. तुझी बाई काय म्हणली ते मला सांगायची. ती सांगत होती तिथे भट्टीवर कुणीतरी जवान पोर आहे त्याच्या बरोबर गुलुगुलू गुलुगुलू बोलत होती. सांगणार नव्हतो पण काय वशा त्याला कुणी रंग्यात पकडला ना तर आपली पंचायत तुला नामर समजल. अरे मग तुला ठाऊक आहे काय होईल ते. अरे तुम्ही लय टोकन जातायचा. असं असल तर हे तरी नक्की ठाम आहे काय? ते रामालाच माहित त्यांच्या आपसापसात काय चालते ते. गड्या रामा तू भरकू नको. अरे जरा डोक्याने विचार कर. अरे चली मी इकडं दहाजाचा कर्ज फेरायचा चक्कर मध्ये आहे आणि ही तिकडं मजा मारते. माझ्या तोंडाला वास येतो म्हणून मना ढकलते. तू दाखवत जातो मी काय आहे. साली मना तोंडान वास येतो आणि तो तुला गोड लागन काय? बोल बोल राणी बोल बोल कोण हाय तो? बोल कोण हाय? बोलला बोलला कोण हाय? काय झालं तुला? असं काय केलं मी? काय केलं मी? काय विचारतो? अरे समजा पाऱ्यान अब्रू घालवली माई. अरे त्या पोराबरोबर काम करायला जायची का गुरछेली उडवायला? हा वर तोंड करून मना विचारती तुझ्या.
का मारतो मायला? नाही रे मायाबाई, नाही नाही काय नाही. हा विचार ना तिना, विचार तिनाच विचार. अरे काय सांगणार ही आणि कोणच्या तोंडान सांगणार? काय केलं नाही. तर काही नाही. मी जात पंचायत बोलवणार. नाही नाही, मी हात जोडते, पाया पडते, तुमची खात्री पटवून देते. तुमचं कोणी कान भरला असेल तर मी चिंगी छान घेऊन सांगते काय झालं. तुझ्या ऐका हो ऐका, कान देऊन ऐका. रामा मोंडूला आणि त्याची बायल कुंदा यांचा झगडा जात पंचायत मंदी बसविला हाय. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, कान देऊन ऐका. रामा मोंडूला आणि त्याची बायल कुंदा यांचा झगडा जात पंचायत मंदी बसविला हाय. तवा समध्यांनी चावडीवर जमायचं हाय. हो शांत राहा, शांत राहा समजसनी. ए शांत राहा की. आता आपलं गाव प्रमुख पंचायत कसाला बोलवली ते समध्यांना सांगत्याल. होय 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 होय. हा, आपल्या गावचा रामा आणि त्याची बायको कुंदा यांचा झगडा आहे. रामाचा असा संशय आहे की धर्माचा आणि कुंदाचा सूत जुळला आहे आणि त्यांना न्याय निवाडा करून देण्यासाठी आजची पंचायत बोलवलेली आहे. तर माझं तुम्हाला असं सांगणं आहे की जी तुम्हाला खरी खुरी माहिती असेल ती तुम्ही पंचांना द्यावी. म्हणजे कसं, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. कळलं? आता रामा त्याची बाजू मांडन. राम राम मालक. मला संशय आहे ही मायाशी नीट वागत नाही. कवा मवा दारू पिऊन घरी आलो तर आजच्याला मना अंगाला हात बी लावू देत नाही. त्या मुंडेशेटच्या ईट भट्टीवरल्या या पोराशी हिचा सूत जुळला आहे अशी मना बातमी कळली. याना साक्षी पुरावा आहे का? कुंदीला कुणी पाहिलंय का? रातच्याला समदे जपल्यावर ईट भट्टीवर झोपडीच्या बाहेर दोघांना गुलुगुलू बोलताना पाहिलंय म्या. मना इनच दावलंय रातच्याला तरण्या पोरा संग गप्पा मारताना. हिचं बोट तोंडात धरून चोखताना म्या बघितलं. कुंदे बोल आता, काय म्हणणं आहे तुझं? पंच आणि माझ्या आया बहिणीसने मला एवढंच सांगावं आहे की ह्या धर्मानं माझं फकस्त रागात बंद होया पोट तोंडात धरलं आणि बाकी काय बी नाही. मी माझ्या चिंगीचं कौतिक केलं आणि त्यानं आपल्या माईचं नवऱ्याची दारू सुटावी म्हणून रातच्याला मी त्याच्या संग तशी वागली. एवढाच काय गुन्हा
त्याची काय बी सजा भोगाय मी तयार आहे, पण असा लावू नका. ए भासन नग पुरावा असन तर सांग. कुंदा, तुझ्या बाजूनं कोणी पुरावा देईल का? खुद धर्म सांगेल की. त्याचा पुरावा कसा चालन? तो खुद गुन्हेगार आहे. मना काय बी चूक नाही. मी फक्त या बाईला मदत केली, आवरी चूक झाली. आता कुंदाकडं आणि या धर्माकडं काय बी पुरावा नाही. आता या प्रकरणाचा काय पण सोक्षमोक्ष लावायचा असेल तो गाव प्रमुख लावतील. शिक्षा तर झालीच पाहिजे. फटका द्या साल्यासनी, ढिंड काढा यांची. देवासारखा आहे तुम्ही, असा अन्याय करू नका. मला काय बी गलती नाही. मंडळी हो, आपल्या देवदेवतांना आणि चालीरीतीला मान देऊन मी असा निकाल देतो की रामाची बायको कुंदा हिच्याकडे काय बी पुरावा नाही. तेव्हा तिला दोष लावून रामाला सोडून परपुरुषाशी संग करणाऱ्या या कुंदाला आणि लगीन न करता दुसऱ्याच्या बाईलबरोबर संग करणाऱ्या या धर्माला नाट्य करून फटके मारा. 7 दिवसाच्या आत या कुंदानं द्यास परत न दिल्यास तेव्हा जात पंचायतीनं हिचा लिलाव करून रामाला त्याचा द्यास द्यावा. गावातल्या लोकांनी तुझ्या मायचं चावडीव काय केलं बघलं नाही तू? चल काय माय माय नग माय चल माय माय. हे बघ तुला सांगतो. ए आव जराशी माझं ऐका. आवरी सजा खूप झाली, आता तरी मला 15 घ्या. ए माय. ए अगं तू काय माय करती? गावकऱ्यांनी बघलं ना तर तुला बी फटके पडतील. चल. अहो पोट्या पोरीची आण घेऊन सांगते, मी काय बी नाही केलं. चल त्याच्या मायचं. चले. धर्मा धर्मा, अरे थांब. तुझ्या मुलं मला सगळ्या पंचायत मध्ये शिक्षा झाली, तू इथं कला आलीस? सारं जग माझं वैरी झालंय. आता तूच तरी काय कर, मला वाचीव. मी तरी काय करू, मला बी काय कळलं नाही. जा
तुझं काय बी कर. फक्त मला त्या मुंडे शेटकडे घेऊन चल. मी तुझं उपकार कधी बी नाही विसरणार. तो मुंडे शेट काय मदत करणार? त्याला कामाला माणसं लागतात. मी आयुष्यभर त्याचं काम करीन. काही बी पगार मागणार नाही. फक्त 30,000 रुपयात गुलाम राहीन. कायद्याने तसं नाही करता येणार. तो नाही करणार. ऐकल, तू फक्त मला घेऊन चल. मी तुझ्या मोहर पदार पसरते. तू मला घेऊन चल. मी बोलते त्याच्या संग. ठीक आहे, चल. सेट घरला नाही. थांबू इथं. मना भ्या वाटत. तुझ्या संग इथं कोणी बघला तर. तू थांब इथं. मी आलो जाऊन. पर येशील ना रे? विश्वास ठेव. घे घे, काहीतरी खाऊन घे. जनावराच्या जगात कोणतरी माणूस आहे. देव तुझं भलं करत. चल, सेट न बोलवलं हाय. नमस्कार शेठ. ये शेठ, ही कुंदा आपल्या इट भट्टीवर काम करत होती. पण आमच्या आदिवाशांची बुद्धी तुम्हाला काय सांगाया नको. हिच्या नवऱ्यानं सोडलं हिला. आसरा नाही. आपण जर हिला कामावर ठेवलं तर लई बरं होईल. आता काम नाहीये. थोडं दिवस थांबावा लागेल. धर्मा, समधी गोड सांग ना. काय गडबड आहे रे धर्मा? ए बाई, तू सांग काय प्रकार आहे त्यो? शेठ, मनावर लई वाईट प्रसंग आहे. माझ्या नवऱ्यानं मला बच्चलन ठरवली आणि जात पंचायतीत मला फटकं देऊन हाकलवलं. शेठ, त्याची 30,000 रक्कम 7 दिवसांनी नाही दिली तर माझा निलाम करून पैसा वसूल करणार आहे. ही तर पोलीस केस आहे. मी आयुष्यभर तुमच्याकडे पडन ते काम करन.
तुम्ही द्याल ती भाकर तुकडा खाईन, पण शेठ मला तेवढी रक्कम द्या, माझी लिलामी करू देऊ नका. म्या पदर पसरते. 30,000 रुपये म्हणजे जरा जास्तच आहे, पण तुमच्या आदिवासीवर विश्वास कसा ठेवायचा? विश्वास ठेवा साहेब, फक्त एक रकमी मागते, आयुष्यभर गुलाम राहीन, पाया पडते. धर्मा, ही पोलीस केस आहे, तू फुकट अडकू नको. पोलिसांना बोलवतो आणि हिला त्यांच्या स्वाधीन करतो. चल निघ. धर्मा, कुठं निघालस धर्मा? सेठ सांगल तसं कर, होईल तुझं काम. शेठ दया करा. केली, दया केली. काय काय करशील माझ्या पैशाच्या मोबदल्यात? काय बी करीन, कोणतं बी काम. नाही म्हणणार नाही. अरे अरे, लय मारलं का ग तुला? कुठं कुठं मारलं, दाखव. नको त्याचा की मारलं, कसं धावणार? अरे अरे अरे, गुलाम व्हायचं आहे ना तुला? मग दाखव, दाखव ना. मी आता कामाबद्दल बोलत होते. कामच आहे. इथं काम करायचं म्हणजे तू ठीकठाक आहेस की नाही बघायलाच पाहिजे. जास्त जखमा झाल्यावर काय उपयोग? ए चल, कापड काढ, कापड काढ. धर्मा कुठे आहेस तू? ए धर्मा गेला. अशी माझ्या आबरूची धेंडवड झाली. हे बघ कुंदा, अन्यायाचा अंधकार घनघोर असला ना तरी तुला लढावं तर लागणारच आहे. पण काय करणार आहे? हे बघ, आपण कोर्टामध्ये केस उभी करायची आणि तुझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायची. माझं तर काय बी डोकं चाललं ना. हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस, फक्त तू खंबीर राहा. म्या खंबीर आहे. या जात पंचायतीनं माझ्या संसाराचं राख रांगोळी करून टाकलं. या
सर्व साक्षी पुरावे तपासले असता कुंदाने जे काही आरोप लावले आहेत ते सर्व खोटे आहेत. त्यामुळे साक्षी पुराव्याअभावी हे कोर्ट सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करीत आहे. वा वा वा, दिल खुश करून टाकणारी बातमी दिली तुम्ही. करा, काय वाटेल ते करा, धडा शिकवा तिला. फोन ठेवतो. फडफडणार पाखरू आयत पिंजऱ्यात आलाय. कुंदा, अगं रडून काही होणार आहे का? शांत हो बघू तू आता. हे बघ, आपण वरच्या कोर्टामध्ये अपील करू. तिथं बी असंच झालं तर? अगं वेडी, असा विचार करून कसं चालेल? हे बघ, अन्याय सहन न करता त्याच्याशी शेवटपर्यंत लढा द्यायचा असतो. चल, तू तोंडून घे बघू आणि 2 घास पोटामध्ये घाल, बरं वाटेल तुला. चल. हे बघ धर्मा, कुंदाला आता फक्त तुझा भरोसा आहे. तू तिला मदत करायला हवीस. हे बघ, तू इच्छा दाखवलीस ना की मार्ग आपोआप मिळेल. पहिले मला सांग, तू त्या मुंडे शेटकडे माझा सौदा केला का? नाही तर मी अशी बेईमानी का करू? मग तो मला कसं सांगितला की तू कमिशन घेऊन गेला? तो मना म्हणला की पोलीस बोलवणार, तू निघ. हे बघ धर्मा, अशा लोकांना शिक्षा व्हायला हवी की नको? वय, पण मी काय करू मॅडम? तू फक्त मला मदत कर. वय. मना तुला कोणी सांगितलं बसायला रे? मग काय रे सुकाळीच्या, तू तुझी ती बायको तिच्याला वरच्या कोर्टात जाणार ती आता? नाही मालक, असं कसं करीन मी? आज परत तुम्ही जसा सांगितला तसाच मी केला आणि याच्या पुढे पण तसाच करणार. जा, पहिले तिच्या आईला तिला हुडकून काढ. हा, मग बघू काय करायचं तिचं. काढतो हुडकून, मग करत तिचा लिलाव. म्हणजे तुमच्या कर्जात मी सुटलो ना, कमी मोकला. हा, अन बायकोच्या काही बाई बोलण्याने एरगुळून गेलास. याद राख, गाठ माझ्याशी आहे. नाही 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 नाही, अहो तुमच्या मिठावर पोचली ही कुरी. असा कसा करीन मी? निघ, चल निघ निघ, चल. थांब. काय सेठजी तुम्ही पण. येतो. राम राम मालक. निघ निघ. हॅलो, कोण बोलतंय? काय?
तुझ्या आईला तुझ्या काय आता बोलायचं तुला? हा काय बोलायचं बोल. आता बोल. अरे मी तुला देव समजलेला, पण तू देव नाही, राक्षस आहे राक्षस. म्हणून मला ढकलून देत होती तू? हा? बाहेर जाऊन शान खाल्लं नसतं आणि गाव पंचायतीच्या विरुद्ध जाऊन बोलली नसती तर आवरी सजा झाली नसती. आपली रीत आहे राणी ती. अरे पण अन्याय हाय नवा. मी आपण माणूसच आहे, माणूसच माणसाला ऐकतो. अरे असं नको करू. अरे आपली पोर आहे सोन्यासारखी. आपली पोर आहे सोन्यासारखी. गबस. मला शिकवते साली. अरे तुझ्या आईची तुझ्या माझी सोनली. तू म्हणशील तसा करल, पण मला ऐकू नका. मी कुठे बी कामाला नाही जाणार, उपाशी राहील, तुझी चाकरी करल. तुझ्या आईला तुझ्या मला माझी चाकरी कर, मग मला 30,000 रुपये दे. त्या सरपंचाचं कर्ज फेरला ना का बस. कर्ज फेडू की आपण दोघं. आता त्याचा काय पण उपयोग नाही. उद्या तुझा लिलाव. नाही. ऐका हो ऐका, कान देऊन ऐका. कुंदा रामा मोडुलाची निलामी पुकारण्यात आली आहे हो.
ऐका हो ऐका, समद्यांनी ऐका, कान देऊन ऐका. कुंदा रामा मोडुलाची निलामी पुकारण्यात आली आहे हो. कुंदा रामा मुंडूला हिनं आपल्या दादल्याला द्यायची रक्कम परतावा केली नाही आणि म्हणून हिचा लिलाव पुकारण्यासाठी इथं आपण समदे एकत्र जमलेलो आहोत. कुंदानं जात पंचायतीच्या विरुद्ध कोर्टात जाऊन पंचांचा अपमान केलाय. हा, आपल्या रीतिरिवाजालाच आव्हान दिले तिनं. पण आता झालं काय का पंच मंडळी सही सलामत सुटली आणि आता तर तिचा लिलाव केलाच पाहिजे. काय मंडळी? होय 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 होय. सेठ थांबा. या बाईनं जात पंचायत विरोधात उठाव करायची हिम्मत केली आणि आता अशी हिम्मत गावातल्या कुठल्या पण बाईने केली नाही पाहिजे. त्यासाठी काम केलं पाहिजे शेठ. काय? या बाईला नागवी करा आणि गावात धिंड काढा तिची. मला काय सरपंच, ही तर माझी गुलामच आहे. काय वाटेल ते करा. जा. ईश्वरा तुझा
कशाला तुम्हीच सांगा माझा जगी लीला माझा जगी लीला माझा जगी लीला याला समाज व आपणच जबाबदार आहोत. अशा जात पंचायती बंद झाल्या तरच स्त्रियांवरील अत्याचार थांबतील. तेव्हा खरोखरच स्त्री स्वतंत्र आणि सबला होईल.